आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली होती, त्यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं। त्यामुळे आता राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलंय। मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी काल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली। राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती। मात्र भेटीनंतर 100% समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली। किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळलेला आहे। नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। सोमय्या यांचे वकील पावनी चड्ढा यांनी याबाबतची माहिती दिली आहे। आयएनएस विक्रांत बचावासाठी गोळा केलेल्या मदत निधीमध्ये घोटाळा केल्याचा पिता-पुत्रांवर आरोप आहे। राज्यात आणि भारतात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून अशा प्रकारचे फोन टॅप होत असतील तर धक्कादायक आहे। एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी मंत्री जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। एकदा चौकशी झाली की पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता नसते, मात्र मला छळण्यासाठी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। मात्र पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी 4 एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली। त्यात एसटी यूट्यूब चालवणारा कर्मचारी सच्चिदानंद पुरी याचा देखील समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि अन्य 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील आणि अन्य 2 जणांविरोधात अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यात 2 मे पासून 12 जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली। 13 जूनला पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। शेअर बाजाराच्या आर्थिक व्यवहाराचं बाळकडू आता मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे। आर्थिक साक्षरता मिशन अंतर्गत नवा अभ्यासक्रम महापालिका शाळांमध्ये समाविष्ट करण्यात आलाय। जागतिक स्तरावर मुंबईची वृक्षनगरी म्हणून निवड झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचं आणि वृक्ष प्राधिकरणाचं त्यांनी कौतुक केलंय। पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या महेंद्र जगात याला पोलिसांनी अटक केली आहे। धुळ्यात ही घटना घडली। आईला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ मुलींनी चित्रित केला। आईला वाचवण्यासाठी मुलींनी धडपड केली, त्यामुळे महेंद्र जगतापचं क्रौर्य जगासमोर आलं। चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीला 4 वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आलाय। घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। उल्हासनगरमध्ये मनपा आयुक्तांनी 2 पोकलेनची व्यवस्था केली। डम्पिंगवर कचऱ्याचे सपाटीकरण करण्यासाठी पोकलेनची अपुरी व्यवस्था असल्यानं 500 कामगारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता। मागणी मान्य झाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले। 5 लाखांची लाच घेताना ग्रामसेवक अमृत देसाई जाळ्यात अडकलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानं 20 लाखांची लाच मागितली होती। व्यावसायिक इमारत बंगला ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात घरफोडी करून पळून गेलेल्या आरोपीच्या दिल्लीतून मुसके आवळण्यात आलेले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। जळगावातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 30,000ची लाच घेताना कार्यालयातच अटक केली। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळवून देतो असा विश्वास देत यासाठी 2,10,000ची मागणी केली होती। यातील काही रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली। नाशिकमध्ये एका भंगार व्यावसायिकानं जीएसटीमध्ये तब्बल 20 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उघड करण्यात आलेली आहे। इनपुट क्रेडिट टॅक्स मिळवत ही फसवणूक करण्यात आली आहे। यात संशयित अजिमुल्ला चौधरी, अफिजुल्ला चौधरी आणि अत्ताउल्ला चौधरी या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय।
विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। यामुळे तापमानात आणखी 4 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे। राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण राहणार आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून सूर्य आग ओकत असून यामुळे केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा 44 अंशांहून अधिक असल्यानं जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। वाशिम पुसद महामार्गावरील जागमाथा परिसरात कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। जखमींवर वाशिम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचं कुलूप तोडून चोरट्यांनी 9.5 लाख रुपयांची रोकड तिजोरीसह पळवली। या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केलाय। बीड पोलीस प्रशासनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। जिल्हा पोलीस कम्युनिटी पोलिसिंगमध्ये राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेत। त्यामुळे गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांचा सन्मान करण्यात आलाय। लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटाचा पुतळा साकारण्यात आलाय। आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार सुधाकर शृंगारे यांच्या स्वखर्चातून हा पुतळा साकारण्यात आलाय। तर येत्या 14 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरद्वारे या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होणार आहे। दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। यंदा स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं पहिलाच पुरस्कार दिला जातोय। या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे। 24 एप्रिलला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। पालघरमधील समुद्र किनाऱ्यावर सध्या मूळच्या उत्तर अमेरिकेतील असलेला रेड नेक फॅलेरो हा दुर्मिळ पक्षी वास्तव्यास आलाय। एरवी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असलेला हा पक्षी विणीच्या हंगामात मात्र त्याच्या गळ्याजवळील पिसांना लालसर रंग येत असल्यानं तो अधिक आकर्षक दिसतो। रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रात सोडण्यात आलेल्या प्रथमा कासवानं 360 किलोमीटरचा प्रवास केलाय। प्रथमानं गुजरातचा समुद्र किनारा गाठलाय तर दुसरं कासव मंगळुरूला पोहोचलेलं आहे। सॅटेलाइट ट्रान्समीटरमुळे कासवाच्या प्रवासाचं रहस्य उलगडण्यास मदत होते। रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला। समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये रंगलेल्या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। वाशिम जिल्ह्यातल्या जानोरी शिवारातील एका विहिरीत नीलगाय पडली होती। वनमजूर आणि ग्रामस्थांच्या मदतीनं नीलगायला सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। सांगली मार्केट यार्डमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर हळदीची उलाढाल झालेली आहे। गेल्या वर्षीपेक्षा राजापुरी आणि परपेट हळदीची उलाढाल 192 कोटी वाढली आहे। गेल्या वर्षभरात 1899 कोटी 47 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे। काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती मनमाड रेल्वे स्थानकावर आली। धावत्या रेल्वेतून हा साधू पडला होता मात्र नशिबानं तो दोन्ही ट्रॅकच्या मध्ये पडला, यामुळे त्याचा जीव वाचलाय। भुसावळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 7 मध्ये धावत्या गाडीतून बॅग प्लॅटफॉर्मवर फेकून उतरण्याचा प्रयत्न प्रवाशाच्या अंगलट आला। रेल्वे गाडीच्या गॅपमध्ये प्रवासी अडकला होता, त्याची सुखरूप सुटका करण्यात आली। चुकीच्या रेल्वेमध्ये बसल्यानं प्रवाशानं हे कृत्य केलं होतं। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागली होती। या आगीमध्ये अनेकांचा निवारा जळून खाक झाला। भर दुपारी ही आग लागल्यानं उष्णतेच्या झळांमुळे आग जास्तच भडकली होती। धरमशाला जिल्ह्यातल्या जंगलात वणवा पेटला होता, यामुळे अनेक झाडं जळाली तर अनेक प्राण्यांना जंगलातून सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली। कुलगाममध्ये जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं। दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला जवानांनी वेढा घातलाय, त्यामुळे अजून काही दहशतवाद्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे। यूपीतल्या शामलीमध्ये समाजवादी पार्टीचे आमदार नाहिद हसन यांची राईस मिलवर नोटीस लावण्यात आली आहे। 16 लाखांचा दंड भरण्याची सूचना करण्यात आली आहे। जर दंडाची रक्कम भरली नाही तर मिल जप्त केली जाणार आहे।
कोलकात्यामध्ये भाजपच्या महिला आघाडीनं निदर्शनं केली. नादियातल्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गुवाहाटीतल्या कामाख्या मंदिरात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दर्शन घेतलं. आसाममधील हे पुरातन मंदिर भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. पाहुयात वेगवान स्वरूपात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत ऑनलाईन संवाद साधला. बुचा हत्याकांडाचा भारत निषेध करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तर जपानमध्ये 24 मे रोजी स्क्वॉड शिखर परिषदेमध्ये भेट होईल असं बायडन यावेळी म्हणाले. पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं स्वागत करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना विशिष्ट सन्मान देण्यात आला. पेंटागॉनमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 174 खासदारांनी त्यांच्या बाजूनं मत दिलं. तर पाकिस्तान तेहरीक इन्साफनं मतदानावर बहिष्कार टाकला होता. सरकार बदलल्यानं पाकिस्तानातली परिस्थिती आता तरी सुधारेल का असा प्रश्न विचारला जातोय. देशातलं आर्थिक संकट भीषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी देशातल्या नागरिकांना आवाहन केलंय. रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे परिस्थिती चिघळते, त्यामुळे शांततेचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ट्विटरचे सर्वात मोठे भाग भांडवलधारक झालेले एलन मस्क हे आता पुढे काय पाऊल उचलणार याची आठवडाभर चर्चा सुरू होती. मात्र एलन मस्क हे ट्विटरच्या संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं सीईओ पराग अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय. बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत हिच्या धाकड सिनेमाचं पोस्टर समोर आलंय. कंगनानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत अग्नी आ रही है असं कॅप्शन दिलंय. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतीक्षित जर्सी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता हा सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जर्सी सिनेमा आधी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. अजय देवगनच्या बहुप्रतीक्षित रनवे 34चा दुसरा ट्रेलर रिलीज झालेला आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगन कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा 29 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होईल. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.